आपले हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे. ज्याप्रमाणे आपण श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा करत असतो, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची पूजा केली जाते. संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असतो. आपल्या मराठी वर्षामधील 9वा महिना हा मार्गशीर्ष आणि ह्या मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो. या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महिला महालक्ष्मीचे व्रत करत असतात. हे व्रत करून आपल्या कुटुंबाला समाधान, सुख, शांती, ऐश्वर्य प्राप्त व्हावं यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना केली जाते. या गुरुवारच्या व्रताच्या दिवशी माता लक्ष्मीची आपल्या देवघरामध्ये स्थापना करून शास्त्रोक्तपणे पूजा केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं. तर आज आपण या व्हिडिओमध्ये हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत कोणी करावे, कसे करावे, त्याचबरोबर हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करत असताना महिलांना जर मासिक पाळी आली तर हे व्रत कसे करावे किंवा उपवास करावा की नाही, त्याचबरोबर गर्भवती महिलांनी हे व्रत करावे का, याविषयीची संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर ही माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मार्गशीर्ष महिन्यामध्ये जो मनोभावे लक्ष्मी मातेची उपासना करतो, आराधना करतो, व्रत करत असतो, तर त्याच्यावरती माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न असते. 13 डिसेंबर 2023 रोजी या मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि 14 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार येत आहे. तसेच यंदा मार्गशीर्ष महिन्याचे 5 गुरुवार पडत असून 5व्या गुरुवारी अमावास्या येत आहे. आणि ज्याप्रमाणे आपण दिवाळीमध्ये अमावास्येच्या दिवशी लक्ष्मी पूजन करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देखील अमावास्येच्या दिवशी लक्ष्मी मातेचं पूजन करायचं आहे. या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या या सर्व 5 गुरुवारी आपल्याला हे व्रत न चुकता करायचं आहे. आणि जर दरवर्षी जर हे व्रत केलं तर आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, संपत्ती येत राहते आणि आपल्या घरावरती नेहमी देवीचा वरदहस्त देखील राहतो. श्री महालक्ष्मी देवीने पद्मपुराणात देखील सांगितलं आहे की जो माझे नित्य व्रत नेमाने करील तो सदैव सुखी आणि समाधानी राहील. आणि यासाठीच आपल्याला हे जे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत आहे तर ते दरवर्षी आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहावी, लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी, घरामध्ये सुख समृद्धी यावी, यासाठी आपल्याला करायचं आहे. तर आता हे व्रत कोणी करावे व कसे करावे, तसेच या व्रताचे नियम काय आहेत तर ते पाहूया. हे व्रत आपण सुख, समाधान, ऐश्वर्य, शांती प्राप्त व्हावी, लक्ष्मी मातेची सदैव आपल्यावर कृपा राहावी म्हणून आपल्याला करायचं आहे. तसेच हे व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. मनाने आणि शरीराने निर्मळ होऊन ही पूजा विधी करायची आहे. या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताला सुरुवात करायची आहे आणि दर गुरुवारी हे श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा आपल्याला करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला हे 5 गुरुवार येणारे आपल्याला हे व्रत करायचं आहे आणि शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे. जर तुम्हाला हे व्रत वर्षभर करणं शक्य असेल तर 1 महिन्याप्रमाणेच वर्षभर हे दर गुरुवारी व्रत तुम्ही चालू ठेवू शकता. आता हे गुरुवारचे व्रत कसे करावे याची मांडणी, पूजाविधी हे आपण यापूर्वी जाणून घेतलेले आहे. तर विधिवत लक्ष्मी मातेची पूजा झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे, महात्म्य वाचायचं आहे आणि त्यानंतर आरती देखील करायची आहे. आणि यानंतर येणारे मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार आपल्याला याचप्रमाणे व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे, पूजाविधी करायचा आहे. आणि उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती, कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून हळदी कुंकू देऊन त्यांना प्रसाद म्हणून 1-1 फळ आणि 1-1 या व्रतकथेची प्रत अवश्य द्यावी. जर आपल्याला शक्य असेल तर ब्राह्मणांना शिदा देऊन, दक्षिणा देऊन नमस्कार करायचा आहे. त्याचबरोबर हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कोणीही करू शकतं, म्हणजेच पुरुष करू शकतात, स्त्रिया करू शकतात, त्याचबरोबर कुमारिका देखील करू शकतात. आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, भरभराटीसाठी लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहावा, आपल्या घरामध्ये सुख समाधान शांती यावी यासाठी हे व्रत केलं जातं. आणि त्यासाठीच हे व्रत कोणीही केलं तरी, म्हणजेच घरातील स्त्रीने केलं किंवा पुरुषाने केलं किंवा स्त्री पुरुष दोघांनी मिळून देखील हे व्रत केलं तरी देखील चालू शकतं. त्याचबरोबर कुमारिका हे व्रत आपल्याला योग्य वर पती म्हणून लाभावा यासाठी हे व्रत करत असतात. आता हे व्रत करत असताना या व्रताच्या दिवशी उपवास हा अवश्य करायचा आहे. हा उपवास करत असताना केळी, दूध आणि इतर फळं खाऊनच आपल्याला हा उपवास करायचा आहे. जर शक्य असेल तर, जर आजारी व्यक्ती असेल किंवा
काही कारणास्तव हा जर उपवास फळं खाऊन किंवा दूध खाऊन जर करू शकत नसेल तर त्यानं उपवासाचे पदार्थ खाऊन केला तरी देखील चालू शकतो. परंतु निरोगी व्यक्तीनं हा उपवास फक्त दूध, केळी आणि इतर काही फळं असतील तर ती फळं खाऊन हा उपवास करायचा आहे आणि रात्री देवीची विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आणि भोजन करायचं आहे. पद्मपुराणात संसारी माणसाने हे व्रत सांगितलं आहे. त्यामुळं हे व्रत पती आणि पत्नी दोघंही मिळून करू शकतात. हे व्रत करत असताना जर तुम्हाला मासिक पाळी आली, म्हणजे स्त्री जर हे व्रत करत असेल आणि तिला जर मासिक पाळी आली तर आता हे व्रत कसे करावे, तर मासिक पाळी जर आली किंवा इतर कोणतीही आकस्मिक जर अडचण आली तर पूजा आणि आरती तुम्ही इतर कोणाकडूनही करून घेऊ शकता, मात्र उपवास मात्र स्वतःलाच करायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला येणारे हे 5 गुरुवार आहेत, तर हे 5 गुरुवार आपल्याला व्रत आणि महालक्ष्मीची विधिवत पूजा करून हे पूर्ण करायचे आहेत. तर अशा प्रकारे या व्रताची सुरुवात आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी करायची आहे आणि नंतरचे जे 5 गुरुवार आहेत तर हे 5 गुरुवार हे व्रत करायचे आहे. माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे, उपासना करायची आहे, आराधना करायची आहे. माता लक्ष्मीला आपल्या सुखी कुटुंबासाठी प्रार्थना करायची आहे. घरामध्ये सुख शांती नांदावी, घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी प्रार्थना करायची आहे. तर आता हे गुरुवारचे व्रत पुरुषांनी करावे का, केले तर कसे करावे, तर हे पुरुषांनी व्रत केले तर देखील चालू शकते. हे व्रत करत असताना या पुरुषांनी स्त्रियांची ओटी भरली तर चालू शकते का, असा काही लोकांचा प्रश्न असतो. तर पुरुषांनी स्त्रियांची ओटी भरली तरी देखील चालू शकते. आता स्त्रियांची ओटी म्हणजेच आपण ज्या वेळेला एखाद्या मंदिरामध्ये जातो, कोणत्याही देवी मातेच्या मंदिरामध्ये जातो, तर तिथं पुजारीच या देवी मातेची ओटी भरत असतो. त्यामुळं आपण या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करत असताना पुरुषांनी जरी स्त्रियांची ओटी भरली तरी देखील चालू शकतो. ज्याप्रमाणे जर मंदिरातील पुजारी जर देवी मातेची ओटी भरू शकतो, तर आपला घरातील जो पुरुष आहे तर तो स्त्रीची ओटी का भरू शकत नाही. हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत आपल्या घरामध्ये सुख समाधान यावे, आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेच्या कृपेने भरभराट व्हावी, लक्ष्मी मातेचा वरदहस्त आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहावा, यासाठी हे महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. मग हे स्त्रियांनीच का करावं, पुरुषांनी का करू नये? कारण पुरुष आणि स्त्री दोघेही आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी झटत असतात. आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहावी, लक्ष्मी मातेचा अखंड वास आपल्या कुटुंबामध्ये राहावा, घरामध्ये राहावा, लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी, यासाठी हे दोघेही प्रार्थना करत असतात. त्यामुळं हे व्रत स्त्रीनं केलं किंवा पुरुषांनी केलं तरी देखील चालू शकतं. आता त्याचबरोबर विधवा स्त्रियांनी हे व्रत केलं तर चालू शकतं का, तर विधवा स्त्रियांनी देखील हे व्रत केलं तरी देखील चालू शकतं. तर हो, हे विधवा स्त्रिया देखील व्रत करू शकतात, कारण की हे व्रत आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि भरभराटीसाठी आहे. आणि त्यामुळं गर्भवती स्त्रिया आणि विधवा स्त्रिया देखील हे व्रत करू शकतात. आता हे व्रत करत असताना यांनी उपवास करायचा आहे, लक्ष्मी मातेची आराधना करायची आहे, महामंत्राचा जप देखील करत राहायचं आहे. परंतु गर्भवती स्त्रियांनी आणि विधवा स्त्रियांनी या गुरुवारचे व्रत करत असताना सुवासिनींची ओटी भरायची नाही, हे आपल्या हिंदू धर्मामध्ये निषिद्ध केलेलं आहे. त्यामुळं ही ओटी न भरता आपण कुमारिकांचा मान सन्मान करायचा आहे, त्यांना भोजन करून खायला घालायचं आहे, गोडाधोडाचा नैवेद्य करून लक्ष्मी मातेला दाखवायचं आहे. पण सुवासिनींची ओटी भरायची नाही, कुमारिकांचा मानपान करायचा आहे. कुमारिका या लक्ष्मी स्वरूपच आहेत. त्यामुळं जरी आपण कुमारिकांचा जरी मानपान केला तरी देखील लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहे. आणि आपण हे गुरुवारचे व्रत आपल्या घराच्या भरभराटीसाठी, आपल्या घरामध्ये असणारे दारिद्र्य दूर होण्यासाठी, आपल्या मुलाबाळांची प्रगती होण्यासाठी, घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी करत असतो. त्यामुळे हे व्रत पुरुषांनी केलं, स्त्रियांनी केलं किंवा कुमारिकांनी केलं तरी देखील चालू शकतं. त्याचबरोबर गर्भवती स्त्रिया आणि विधवा स्त्रियांनी जरी केलं तरी देखील चालू शकतं. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये कोठेही सांगितलं नाही की हे व्रत फक्त सुवासिनीच करायचं आहे, तर हे व्रत कोणीही केलं तरी देखील चालू शकतं. परंतु हे व्रत करत असताना आपण माता लक्ष्मीची कशा प्रकारे पूजा करत आहोत, किती मनोभावे सेवा करत आहोत आणि किती श्रद्धेने लक्ष्मी मातेची आराधना करत आहोत, हे महत्त्वाचं आहे. तुम्ही केलेले उपासना, तुम्ही केलेली आराधना, मनोभावे केलेले लक्ष्मी मातेचे पूजन, यामुळे लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणि समाधान नांदणार आहे. घरामध्ये लक्ष्मी मातेचा अखंड वास राहणार आहे आणि तुम्ही अगदी मनोभावे आणि मनापासून जर लक्ष्मी मातेचे व्रत केले, उपासना केली, तर लक्ष्मी माता नेहमी तुमच्या घरामध्ये अखंड वास करणार आहे. आणि यासाठीच आपल्या घरामध्ये भरभराट व्हावी, घरामध्ये सुखशांती नांदावी, यासाठी आपल्याला दरवर्षी न चुकता हे व्रत अवश्य करायचं आहे.
त्याचप्रमाणे अगोदर सांगितल्याप्रमाणे हे व्रत करत असताना जर स्त्रियांना मासिक पाळी आली, सुतक आलं किंवा इतर कोणतीही जरी अडचण आली तरी देखील यांनी उपवास अवश्य करायचा आहे. मात्र हे व्रत इतर कोणाकडूनही मांडून घेतलं तरी देखील चालू शकतं. व्रताची कथा दुसऱ्यांनी वाचली तरी देखील चालू शकते. फक्त ही कथा अवश्य ऐकायची आहे आणि मनोभावे लक्ष्मी मातेला नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर जो गुरुवार येईल तर त्या गुरुवारी आपल्याला विधीपूर्वक या लक्ष्मी मातेच्या व्रताची मांडणी करायची आहे, कथा वाचायची आहे आणि आरती देखील करायची आहे, महात्म्य वाचायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे महालक्ष्मीचे व्रत पहिल्या गुरुवारी सुरू करायचं आहे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताला सुरुवात करायची आहे, उपवास करायचा आहे आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. जो माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतो, या महिन्यामध्ये उपवास करतो, तर त्याच्यावर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर माता लक्ष्मीची कृपा राहते. त्याचे घर हे नेहमी धनधान्याने आणि संपत्तीनं भरलेलं राहतं. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये हे महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत कोणी करावे, कसे करावे, मासिक पाळी आली तर कसे व्रत करावे, उपवास करावे की नाही करावा, गर्भवती स्त्रियांनी, विधवा स्त्रियांनी, पुरुषांनी हे व्रत करावे का, याविषयीची त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते.